हूं कि परिसीमन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए। जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे। इसीलिए आप लोग धोखा देकर के आना चाहते हैं। 815 मेंबर्स आने चाहिए, कहां से आया? और आप बड़े दयालु हो, ज्यादा मौका देना उनको, हमें कोई, और हम भी कस कर जवाब देंगे, हमें कोई तकलीफ नहीं है। एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया मजाक। धर्म के आधार पर मुस्लिमों को किसी भी प्रकार का आरक्षण गैर संवैधानिक है, इसका सवाल ही पैदा नहीं। भारतीय जनता पार्टी इस आरक्षण को लेकर भाजपा अपना नारी का नारा बनाना चाहती है। मुझे विश्वास है कि इस मंथन से जो अमृत निकलेगा वो देश की राजनीति की भी उसके रूप स्वरूप को तो तय करने ही करने वाला है, लेकिन ये देश की दिशा और दशा भी तय करने वाला है। कोई ऐसा षड्यंत्र तो नहीं है जो हम महिला आरक्षण के बहाने उस षड्यंत्र को छिपा करके आगे बढ़ रहे हों। महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया, जिसने विरोध किया, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है। उन्होंने कहा, सदन को ये बताया कि विरोध करने वाले कौन थे, उन्होंने ये नहीं बताया। उन्होंने कहा कि इसका विरोध हुआ, कौन किसने विरोध किया और नहीं बताया। विरोध तो आप ही ने किया था। विशेष अधिवेशन क्यों बुलाया? वहां चुनाव राजनीतिक नहीं है, सैद्धांतिक है क्या? आपका भाषण सैद्धांतिक है, राजनीतिक है। पूरा देश और विशेष करके नारी शक्ति हमारे निर्णय तो देखेगी, लेकिन निर्णय से ज्यादा हमारी नीयत को देखेगी। अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी। देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं। आज संसदेच्या विशेष अधिवेशनात काय घडलं त्याची ही झलक. पण हे का घडलं तर त्याचं कारण महिला आरक्षण. तुम्ही म्हणाल की अरे महिला आरक्षण विधेयक तर आधीच मंजूर झालंय, मग आज हा गोंधळ कसला? तर त्याचं कारण आहे 3 नवीन विधेयक. पहिलं, संविधानातील 131व्या सुधारणेचं विधेयक. दुसरं, परिसीमन विधेयक 2026 आणि तिसरं, केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक 2026. आता ही तीनही नावं ऐकून तुम्ही म्हणाल की यांचा आणि महिला आरक्षणाचा काय संबंध? तर काय आहे ना, 20 सप्टेंबर 2023 साली लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनं महिला आरक्षणाचं कायद्यात रूपांतर झालं. त्यानुसार लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या. पण तरीही हे महिला आरक्षण लागू झालं नाही आणि त्याला कारण होती एक अट. कोणती? तर जर देशात महिला आरक्षण लागू करायचं असेल तर त्यासाठी आधी नवीन जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक होती. त्यासाठी आता देशात जनगणनेला सुरुवातही झाली आहे, पण जनगणनेचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्ष लागू शकतात. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना लागू करण्यासाठी 2034 साल उजाडू शकतं. आणि तेच टाळण्यासाठी मोदी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलंय, जे अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनामध्ये महिला आरक्षणाच्या वाटेतल्या सगळ्या अटी दूर करण्यासाठी 3 विधेयकं आणण्यात आली आहेत. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. जेव्हा 20 सप्टेंबर 2023 ला लोकसभेत महिलांना 33% राजकीय आरक्षणाचं विधेयक आलं होतं, तेव्हा संसदेत 456 खासदार उपस्थित होते. त्यापैकी एमआयएमच्या 2 खासदारांना सोडून 454 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला होता. ऐतिहासिक मतांनी महिला आरक्षण विधेयक पासही झालं, ज्यात काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, डीएमके, ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. आणि आता तेच विरोधी पक्ष आज सरकारच्या विरोधात आक्रमक झाले. तर महिलांना 33% आरक्षण
सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही. 800 पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे. आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे. हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही. फक्त संजय राऊतच नाही तर ज्या ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महिला आरक्षणाच्या समर्थनात 2 वर्षांपूर्वी भाषणं दिली होती त्या सगळ्यांनी आज नव्या विधेयकाच्या विरोधात भाषणं केली. महिला आरक्षणाच्या आड सरकारचा वेगळाच डाव असल्याचे आरोपही केले. संसदेमध्ये नेमकं काय काय घडलंय हे सगळं पाहणार आहोत, पण त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, संसदेत आलेली विधेयकं महिला शक्तीसाठी नाही तर भाजप शक्तीसाठीच आहेत. संजय राऊतांचा आरोप आपल्याला पटतो का? होय आणि नाही 2 पर्याय आहेत. सोशल मीडियावरती तुम्ही अजूनही व्होट करू शकता. आता विरोधकांचा नव्या विधेयकांना किंबहुना का विरोध आहे ते आपण जरा समजून घेऊया. आज संसदेच्या पटलावरती आलेल्या 3 विधेयकांची नावं मी पुन्हा एकदा सांगते. संविधानातील 131वी सुधारणा विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक. आणि ही 3ही विधेयकं पास झाली तर काय होईल? तर सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी 2027 सालच्या जनगणनेची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. 2011च्या जनगणनेनुसार सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करता येईल आणि 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू करता येऊ शकतं. त्याशिवाय साध्य होणारा दुसरा उद्देश म्हणजे संसदेतील 543 खासदारांची संख्या जनगणनेच्या आधारानुसार वाढवण्याचाही अधिकार सरकारला मिळणार. आता ते आकडे कसे असू शकतात हेही मी पुढे सांगणार आहे. पण आज संसदेमध्ये आलेल्या विधेयकाचा तिसरा उद्देश म्हणजे सरकारला अनुच्छेद 82 रद्द करण्याचाही अधिकार मिळेल. तसं झालं तर मतदारसंघ पुनर्रचना आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार लवचिक बनवणं शक्य होईल. आता पुन्हा एकदा सांगते, महिला आरक्षण कायदा पास झालाय पण लागू झालेला नाहीये. तोच महिला आरक्षणाचा कायदा लागू करण्यासाठी ज्या अटी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आणखीन काही वर्ष लागू शकतात. त्यामुळेच महिला आरक्षण पास झालेलं असतानाही लागू होण्यासाठी 2034 साल उजाडलं असतं. म्हणून केंद्र सरकारने ही 3 विधेयकं आणली आहेत. मात्र त्याच्या टायमिंगवरनं, हेतूवरनं आणि पारदर्शकतेवरनं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात. आज सरकार ने वो संविधान का पूरा आर्टिकल 81 को खत्म करके खुद अपने आप को ताकत दे रहा है कि नहीं, सेंसस के लिए नहीं हमको रुकना और अपने आप हमने चुन लिया कि 815 करना है. ये संख्या कहां से आया? नागपुर से आया? किसी शाखा से आया? कहां से आया? विशेष अधिवेशन क्यों बुलाया? वहां चुनाव राजनीतिक नहीं है, सैद्धांतिक है क्या? आपने